नमस्कार मंडळी, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत मोठा बदल झाला आहे। आता योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवायसी का करावी लागते, कशी करावी, कोणते कागदपत्र लागतात, अंतिम तारीख कोणती, हे सगळं स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। केवायसी का महत्त्वाची आहे? मित्रांनो, शासनाने लक्षात आणलं आहे की या योजनेत अपात्र महिला देखील लाभ घेत आहेत, त्यामुळे खऱ्या पात्र महिलांपर्यंत पैसे पोहोचावेत यासाठी सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली आहे। जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता थांबवला जाईल। केवायसी केल्यावर तुम्हाला आधार क्रमांक व माहिती व्हेरीफाय होईल, त्यामुळे फक्त पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याचे 1500 रुपये मिळतील। ही प्रक्रिया 18 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे। 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे, म्हणजेच तुम्हाला 2 महिन्यांचा वेळ मिळाला आहे। जास्त वेळ न घालवता आजच केवायसी करून घ्या। केवायसी करण्याचे 2 मार्ग। केवायसी करण्यासाठी 2 सोपे मार्ग आहेत। ऑनलाईन घर बसल्या जवळच्या सरकारी केंद्रात किंवा महासेवा ई-केंद्रात। ऑनलाईन प्रक्रिया कशी करायची? सर्वप्रथम वेबसाईटला भेट द्या, ladkibaheen.maharashtra.government.in। होम पेजवर तुम्हाला ई-केवायसी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा। तुमचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड भरा। तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो अचूक टाकून माहिती व्हेरीफाय करा। आता पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक टाका आणि त्यांचाही मोबाईलवर आलेला OTP व्हेरीफाय करा। सर्व माहिती भरून डिक्लेरेशन सबमिट करा। एवढं झाले की तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली। सेवा केंद्रात कशी प्रक्रिया करायची? जर तुम्हाला ऑनलाईन भरणे अवघड जात असेल तर जवळच्या माही सेवा केंद्रात किंवा SSC सेंटरवर जा। तिथे तुमचं आधार कार्ड, पती किंवा वडिलांचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देऊन सहज केवायसी करून घेता येईल। केवायसीसाठी तुम्हाला फक्त ही कागदपत्रे लागतील। लाभार्थी महिलेचा आधार कार्ड, म्हणजे ज्या महिलेची केवायसी करायची आहे तिचे आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर, कारण त्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे, पती किंवा वडिलांचा आधार कार्ड आणि त्यांचा मोबाईल नंबर, एवढीच कागदपत्रे लागतील आणि प्रक्रिया खूप सोपी आहे। लक्षात ठेवा, यापुढे दरवर्षी जून महिन्यापासून केवायसी करणे बंधनकारक असेल, म्हणून वेळेवर प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ घेणे सुरू ठेवा। तर मंडळी, आज आपण लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करायची ते सोप्या भाषेत पाहिलं। ही माहिती तुमच्या आई, बहिणी, मावशी, काकू अशा सर्वांना नक्की शेअर करा। त्यांना वेळेत केवायसी करून मदत मिळवणं सुरू राहिलं पाहिजे। जर व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक आणि शेअर, सबस्क्राईब तुम्ही करू शकता। त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आणि मी एक व्हिडिओ अजून तयार करतो आणि ते तुम्हाला उपयोगी ठरतो। धन्यवाद। आम्ही शेतकरीवर तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।